ती सकाळ फक्त उषः काल नव्हे, ती दोन आत्म्यांच्या श्वासांमध्ये उगवलेली एक अदृश्य प्रभात. रात्र अजून अर्धवट डोळे मिटून आकाशावर काळोखाचा अंश उरलेला आणि त्या अर्धप्रकाशात तुझ्या अस्तित्वाची मंद ऊब माझ्या थंड विचारांना स्पर्श करीत. सूर्य अजून पूर्ण जागा नसतो, पण आपल्या शांततेत एक गूढ उजेड पसरत जातो. जणू कालचे सारे वाद, अपूर्णतेचे तुकडे, मनातले धुसूर संशय या प्रकाशात विरघळून जातात. तुझ्या डोळ्यांतील पहिली नजर ही कोणती साधी भेट नसते, ती माझ्या अंतःकरणावर लिहिलेले एक नवी उपनिषद, जिथे शब्द नाहीत, फक्त अर्थांचा महासागर उसळतो. त्या सकाळी घड्याळांच्या काठीही थांबून पाहतात, कारण वेळेलाही उमगतं. ही भेट क्षणांची नाही, ही भेट जन्मांची सलगी आहे. तू हसतेस आणि सूर्याची किरणं तुझ्या ओठांवर पिसावून माझ्या आयुष्याला अर्थ देतात. तू न बोलताही तुझ्या श्वासांच्या तालावर मी स्वतःला सापडतो. त्या सकाळी पक्ष्यांचं किलबिलणंही माझ्या शांततेला भंग करत नाही. उलट ते आपल्या नात्याला एक पवित्र पार्श्व संगीत देतं. आपण काही बोलत नाही, पण सगळं सांगून जातो. तुझ्या बोटांचा हलकासा स्पर्श माझ्या अस्तित्वावर विश्वासाचा ठसा उमटवतो. ती सकाळ काळाच्या वह्यात एक साधा दिवस नसतो, तो माझ्या आयुष्याच्या इतिहासात एक सुवर्ण अध्याय, जिथे मी आणि तू राहत नाही, तर एक अखंड श्वास बनून एकमेकात विरघळतो. आणि जेव्हा दिवस पुढे सरकतो, तरी त्या सकाळीचा प्रकाश माझ्या छातीत जळत राहतो, एखाद्या दीपस्तंभासारखा, स्मरण करून देणारा की जग कितीही विशाल असो, माझं विश्व त्या एका सकाळीत तुझ्यासोबतच समावलेलं. ती सकाळ जी तू नेहमी सोबत असतो, ती वेळ नव्हे, ती नियतीचा सर्वात कोमल, सर्वात गूढ आणि सर्वात पवित्र स्पर्श आहे.